लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पंचवटीतील खुनाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार अटकेत. गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी. फाशीचा डोंगर परिसरातून आरोपी ताब्यात. सविस्तर बातमी. नाशिक शहरातील पंचवटी परिसरात घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपीला गुंडाविरोधी पथकाने अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे. दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी फिर्यादी यांचा मुलगा राहुल कृष्णा राऊत हा आपल्या मित्रांसोबत नवनाथ नगर पेठ रोड परिसरात बसलेला असताना रोहित दास आहेर हा तेथे आला. त्याने राहुलकडे सिगारेटची मागणी केली. राहुलने सिगारेट देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपीने त्याच्यावर चॉपरने डोक्यावर व तोंडावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने आरोपीचा शोध घेतला. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी फाशीचा डोंगर परिसरात लपल्याचे समजताच पथकाने सापळा रचून रोहिदास वामन आहेर वय 25 वर्ष राहणार नवनाथ नगर पेठ रोड याला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी आरोपीला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.